बदलापूर येथील एका नामांकित शाळेत 4 वर्षीय 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाला. त्याला सर्वप्रथम शाळा प्रशासन जबाबदार आहे. यातील काही मुद्दे संशय निर्माण करतात. शाळेची CCTV त्यावेळेस बंद होते. पालकांकडून शाळेत विचारणा केली, त्यांना उडवाउडवीचे उत्तर दिले गेले. पालकांकडून प्रकरण समजल्यावर शाळेने शहानिशा का केली नाही? या प्रकरणात शाळेने पालकांचा साथ का दिला नाही? गुन्हा दाखल करायला पोलिसांनी 12 तास का लावले? ही बाब निंदनीय आहे. आज बदलापूर येथे शाळेत आणि रेल्वे ट्रॅकवर पालकांनी तसेच जनतेने जे आंदोलन केले ते योग्यच होते. जो आरोपी आहे त्याला त्वरित फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. बेटा, बदलापूरला जे आता समजा सध्या जे झालं 4 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला, आता तुम्ही पण कॉलेजच्याच मुली आहात, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? त्या छोट्या मुलीवर खूप अत्याचार झाला. म्हणजे असं नव्हतं करायला पाहिजे त्या पिऊनने, पण आता काय माहिती त्याला काय सुचलं. आणि आता असं मला वाटायला लागलं की आम्ही सुद्धा सेफ नाही आहोत इकडे सगळीकडे. म्हणजे आई वडील एका विश्वासाने जे तुम्हाला शाळेमध्ये पाठवतात, म्हणजे कोणावर आता विश्वास नाही राहील. बाळा, तुझ्याबद्दल काय मत आहे? म्हणजे सगळं असं थांबवलं पाहिजे. खूप म्हणजे मुली सेफ नाहीत आता. कुठेच सेफ नाही. हा, कुठेच सेफ नाहीये. तुला बाळा काय वाटतं? आजकाल आता सगळं हेच ऐकायला भेटतंय की आता कोलकातामध्ये पण एका डॉक्टरचं असं रेप केलं अशा प्रकारे 8 जणांनी. आणि आता हे पण मुलीचं 7 वर्षाच्या मुलीचं असं रेप केलं. तर ह्यामुळे आम्हाला पण असं वाटतं की म्हणजे कोणासोबत सेफ आहोत की कोणासोबत नाही आहोत, ह्याच्यामुळे पण आम्हाला म्हणजे विश्वास नाही बसत की कोणाबरोबर जायला, बरोबर. कोणाबरोबर फिरायला, किंवा कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये पण कसं जायचं सेफली, किंवा बसमध्ये जाताना आम्ही म्हणजे मुलीच आहोत किंवा बाकीचे मुलं आहेत, कंडक्टर कसा असेल, ड्रायव्हर कसा असेल, ते आम्हाला पण माहिती नाही. तर पॅरेंट्स आमच्या अशा विश्वासाने पाठवतात की मुलं जात आहेत शिकायला, पण मागे कसं काय होतं त्यांना पण नाही माहिती. तर हे सगळं थांबवायला पाहिजे, कमी केलं पाहिजे. तर मित्रांनो, आता हे आपण या मुलींबद्दल ऐकलं, ते काय म्हणतायत, त्या स्वतः कुठे आता सेफ नाही आहेत. तर याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद. आपण आता पुन्हा या महिला इकडे जमलेल्या आहेत, यांच्याकडे पण हे लहान लहान मुलं तुम्ही बघताय, तर यांचं काय मत आहे त्या विषयावर आपण जरा बोलूया. तर तुम्हाला काय वाटतं बदलापूरला झालं त्याबद्दल? हे जे झालंय हे चांगलं नाही झालंय. ज्याने हे केलं त्याला ही फाशीची सजा व्हायलाच पाहिजे. ताई, तुम्हाला काय वाटतं? नाही, त्याला फाशी झालीच पाहिजे. ऍक्च्युली त्याला रोडवर उभं करून त्याला चिरून काढलं पाहिजे. नक्कीच. कारण की हे जे असं आता ताईंनी सांगितलं त्याला रोडवर चिरून टाकायला पाहिजे, माझं पण तेच मत आहे. चौकामध्ये त्याला नागडा करून फाशी द्यायला पाहिजे. तुम्हाला सर्व न्याय करणं ह्या लेडीजच न्याय करायला द्या तुम्ही. बाकी कोणी न्याय करू शकत नाही. सगळ्या बायकाच मिळून न्याय करू शकतात. तर मित्रांनो, या संतप्त प्रतिक्रिया या महिलांकडून तुम्ही बघताय. नक्कीच याला व्हायरल करा पूर्ण व्हिडिओ हा, आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा ही चौकातच व्हायला पाहिजे, अशी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. धन्यवाद ताई. नमस्कार, मी आता आहे MCC कॉलेज मुलुंड येथे. तर या कॉलेजच्या प्रिन्सिपल मॅडम, आता जे प्रकरण घडलं आपल्या बदलापूरमध्ये, तर यांच्या कॉलेजचं सिक्युअर कसं काय आहे, सिक्युरिटी कशी आहे, त्याच्याबद्दल आपल्याला सांगतील. नमस्कार, मी मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाची प्राचार्य आहे. आमच्या कॉलेजमध्ये अगदी गेटपासून कडक सिक्युरिटीची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक मजल्यावर, प्रत्येक वर्गामध्ये आम्ही CCTV कॅमेरा लावलेले आहेत. त्याचं थेट प्रक्षेपण माझ्याकडे दिसतं. त्या व्यतिरिक्त कॉलेजमध्ये, कॉलेजच्या आवारात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी, विद्यार्थिनी किंवा कोणी पाहुणे असतील, प्रत्येकाची नोंद केली जाते. आमचं कॉलेजही अशा ठिकाणी वसलेलं आहे की आमच्या एका बाजूला न्यायालय आहे, दुसऱ्या बाजूला तलाठीचं ऑफिस आहे. त्यामुळे सगळं शासकीय आणि प्रशासकीय जागा असल्यामुळे आमच्या मुलींना इथे सुरक्षित वाटतं. आम्ही त्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक काळजी घेतो आणि मुलींना इथे आनंदाचे वातावरण देतो.
धन्यवाद मॅडम. तर या होत्या सोनाली पेडणेकर मॅडम, प्रिन्सिपल MCC कॉलेजच्या. यांनी छोटी पण खूप महत्त्वाची आपल्याला माहिती दिली आहे. मित्रांनो, आता आपण MCC कॉलेजच्या प्रिन्सिपल मॅडमचा इंटरव्ह्यू घेतला. त्याच कॉलेजचे हे काही विद्यार्थी आपल्या समोर आहेत. ते जे बदलापूरला जे घडलं, तर आता या बाळगोपाळांना मी विचारतो आहे. बाळा, नाव काय तुझं? यश पाटील. माईक जरा तोंडात. यश पाटील. यश पाटील. यश, तुला कसं काय वाटतं हे जे झालं बदलापूरला, त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? माझं मत असं आहे की त्याला फाशीची शिक्षा न देता त्यांना पब्लिकच्या हवाली केलं पाहिजे आणि जे काय ते पब्लिक डिसिजन देईल ते त्यांना झालं पाहिजे. म्हणजे पब्लिकने काय डिसिजन घ्यायला पाहिजे? त्याचे म्हणजे त्याला कापून टाकायला पाहिजे. सरळ सरळ म्हणजे खंडोळी खांडोळी करायला करायला पाहिजे. पाहिजे त्याची. बाळा, तुझं काय मत आहे त्याबद्दल? तेच मत आहे. हा. माझं तुझं? पण सेम मत आहे. ते त्याला पब्लिकने त्याला मारायला पाहिजे सर्वांनी मिळून. ओके. तुमच्या लोकांचा? अशा लोकांमुळे ना आजकाल आपण सेफ नाही. आता आमची आई बहीण आहे, कोणी आहे ना बाहेर असं जाऊ नाही शकत. अशा लोकांमुळे यांची खांडोळीच केली पाहिजे. म्हणजे सध्या या बोलण्याचा अर्थ या मुलांचा असा आहे, माणसांची मानसिक परिस्थिती एवढी बिघडलेली आहे की खरोखर म्हणतात, आता शाळेची मुलं आहेत हे आपल्याला असं सांगतायत, त्याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की सध्याची परिस्थिती किती बिकट आहे. मुलींना खरोखर बाहेर पडणं एकदम अनसेफ आहे. तर अजून कोणाला काय बोलायचं त्याबद्दल? बाळा, तू काय म्हणशील याच्याबद्दल? मी हे सांगू इच्छितो की आता आपण आपली आई बहीण आहे, तर मग ती दुसऱ्याची पण आई बहीण आहे. असा मग विचार त्याचा मनात विचार ठेवा, तसा भान ठेवा तुमचा. आणि तुम्ही वागणूक जी जशी तुमच्या घरी देता तशी तुम्हाला तिथे पण बाहेर पण द्या. आणि कोण काय असं करत असेल तर त्याला मग तुम्ही ते जागेच शिक्षा द्या. बाकीचे नंतर बघू शकतो आपण काय. आता या बाळाने जे सांगितलं, जशी म्हणजे आपल्या घरामध्ये आपली बहीण, आपली आई किंवा आपलं लेकरू आहे, तर तसंच सगळ्यांसोबत आपण वागलं पाहिजे. खूप छान विचार आहेत बाळा तुझे. माझ्यासोबत हे काही भाजी विक्रेते आहेत. यांना मी आपल्या जे आता प्रकरण जे झालं है बदलापुर त्याबद्दल अपन यांना विचारूया. ये बदलापुर में अभी जो छोटा लड़की के ऊपर जो कुछ प्रसंग हुआ, आपको पता है क्या? हाँ, अभी मैंने ये क्या है, मैं धंधा करता हूँ भाजी का. मैंने ये न्यूज़ लगा के सुना मैंने ये बात को, तो मैंने पता लगा कि ये बदलापुर का मैटर हुआ है. तो मैं ये बहुत गलत बहुत अच्छा चीज़ नहीं है हुआ है. किसी का माँ बहन बेटी है, इसको भी समझना चाहिए कि क्या किस आधार पे मैं क्या कर रहा हूँ. इसको बारे में समझ लो, इसको फांसी का सजा होना चाहिए. इसको समझ लो कि दुनिया में रहने के नहीं देना चाहिए. साहब, आपको इसके बारे में क्या लगता है? मुझे यही कहना है कि देखिए, सब जो कुछ हो रहा है गलत हो रहा है. ये लोग को तो सीधा फांसी देना चाहिए. फांसी देना चाहिए? हाँ, फांसी देना चाहिए. ये सब अपने हिंदुस्तान के अंदर नहीं चाहिए. कल को हमारी बहन बेटी इस देश में कहाँ खुल के न रह सकती है, न कर सकती है, न घूम सकती है. जैसे कोलकाता में हुआ, अभी बदलापुर में हुआ, और कुछ कहीं होगा. ऐसा अत्याचार बढ़ते जा रहा है. कल हमारे घर में भी आ सकता है. कल हमारे भी घर में आ सकता है और कहीं भी जा सकता है. ऐसा अत्याचार नहीं होना चाहिए. हम लोग बाजी धंधा करते हैं, हम लोग मेहनत करके खाते, लेकिन हम लोग गली गली घूमते, हम लोग भी सब देखते हैं, सुनते हैं. पर ये सब नहीं होना चाहिए. ये सब पे कड़क शासन होना चाहिए. ऐसे अत्याचारों लोग को तुरंत फांसी दो. बस हम तो यही कहेंगे, सीधा फांसी दो. इसमें सरकार को भी कड़ा से कड़ा कार्रवाई करना चाहिए इस चीज़ को. फिर उसको क्या पुलिस से हो कुछ भी हो, मतलब और सब इसको बराबर एकदम ध्यान रख के इसको ये मैटर को ज़्यादा से ज़्यादा एकदम दबाने की कोशिश मत करो. मैटर को इसको फांसी की सजा ही दिलाओ. तर मित्रांनो, हे भाजी विक्रेते बिचारे गरीब माणसं आहेत, पण त्यांना सुद्धा या ज्वलंत प्रतिक्रिया त्यांच्यापासून येत आहेत. ज्याने हे केलं आहे त्या आरोपीला, नराधमाला फाशीची शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी, असं सगळ्यांचंच मत आहे. धन्यवाद. मॅडम नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. हे बदलापूरला जे आता सध्या प्रकरण झालं लहान मुलींचं, याच्या बाबतीमध्ये ऐकलंच असाल तुम्ही. हो, ऐकले. काय मत आहे तुमचं त्याबद्दल? म्हणजे इतक्या छोट्या मुलींवर अशी वेळ येते, इतकं म्हणजे भयंकर घडते, ते चुकीचं आहे. म्हणजे आम्हाला पण अनसेफ वाटते बाहेर जायला. ते ज्यांनी पण केलं असेल त्यांना म्हणजे कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. म्हणजे लवकरात लवकर फाशी तरी द्यायलाच पाहिजे. एकदम कठोर शिक्षा. म्हणजे दुसरं कोणी तसं करण्याची म्हणजे हिंमत नाही केली पाहिजे असं वाटतंय. म्हणजे आता कलकत्त्याला झालं, मध्यंतरी अजून कुठेतरी ते झालं. अशा न्यूज म्हणजे आता ऐकायला येते तर भीती वाटते, खरंच भीती वाटते. म्हणजे आता असं वाटतं की आपण स्वतःचा रिव्हॉल्वर घेऊन फिरायला पाहिजे. चला, धन्यवाद तुमचे.